तर आषाढीसाठी सर्व मानाच्या संतांच्या पालख्या उद्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत। पंढरपूर तालुक्यातील शेवटचा विसावा असलेला वाखरी पालखी तळ हा या पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला। तळावर सगळीकडे संपूर्ण स्वच्छता करण्यात आलेली आहे। मुरमीकरण आणि सपाटीकरणाचं काम देखील पूर्ण झालंय, त्यामुळे सर्वच संतांचा मेळा या वाखरीच्या पालखी तळावर भरेल आणि मग इथूनच पालख्या पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील। याच वाखरी पालखी तळाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। बघूया। आषाढीचा सोहळा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि उद्या सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतील आणि पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर जो शेवटचा मुक्काम असतो तो याच वाखरी पालखी तळावर असतो। आपण सध्या वाखरीच्या पालखी तळावर आहे की जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी कट्टा आहे। यासोबत संत तुकाराम महाराज असतील, संत सोपान काका असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत निळोबाराय असतील, अशा अनेक संतांचे पालखी कट्टे भव्य दिव्य असणाऱ्या पालखी तळावरची सध्या स्वच्छता जोमानं सुरू असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर संपूर्ण पालखी तळे हा मुरमीकरण करून घेण्यात येतोय आणि मुरमीकरण व सपाटीकरण करून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला राहण्याची जी व्यवस्था आहे ती या पालखी तळावर मोठ्या प्रमाणावर होतीये। संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत असं म्हणत जो संतांचा भार या वाखरीमध्ये येतो आणि इथूनच या संतांची मांदियाळी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने जाते। त्याच पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पालख्यांचा शेवटचा विसावा असणारा वाखरी पालखी तळ सध्या संतांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होताना दिसतोय। विशेष म्हणजे या ठिकाणी आरोग्यासह सर्व सुविधा निर्माण गेलेत। त्यामुळे आता वारकऱ्यांना आस लागली आहे की वाखरीच्या मुक्कामाची आणि त्यानंतर पंढरपूरच्या आगमनाची। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।